आज आपण कैरीचा छान असा छुंदा बनवणार आहोत। नमस्कार, स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर छान असा लुसलुशीत आणि रसाळ असा छुंदा मस्त कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकतात। पराठ्यांसोबत, पोळ्यांसोबत, भाजी आवडली नाही तर याच्याबरोबर तुम्ही पोळी खाऊ शकतात आणि छान तुमचं मस्त जेवण होईल असा हा छान चटपटीत छुंदा बनवायला सुरुवात करूया। जवळजवळ 2-3 महिने टिकेल असा हा छुंदा बनवण्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला लागणार आहेत कैऱ्या। तर या कैऱ्या स्वच्छ धुवून आणि आता याच्यावरची साल आपण काढून घेणार आहोत। ह्या कैऱ्या थोड्या कमी आंबट असतात आणि छान होतो याचा छुंदा। आंबट कैरी असेल तर थोडासा गूळ आणि साखर आपल्याला जास्त लागेल। तर या ठिकाणी आपण कैऱ्यांच्या वरची साल जी आहे ती काढून घेऊ। दोन्ही कैऱ्यांच्या वरची साल काढून घेतलेली आहे। आता ह्या कैऱ्या आपल्याला किसणीवर छान लांब लांब अशा किसून घ्यायच्या आहेत। किसताना छान लांब लांब किसायच्या म्हणजे छुंदा दिसायला पण खूप आकर्षक दिसतो। तर दोन्ही कैऱ्या आता आपण किसून घेऊ। दोन्ही कैऱ्या किसून घेतलेल्या आहेत। आता आपण छुंदा बनवायला सुरुवात करूया। गॅसवर एक कढई ठेवायची आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊ। तेल गरम झालं की 1 चमचा जिरं, 2 चमचे बडीशोप टाकायचे आहे। बडीशोप टाकल्यामुळे खूप छान चव येते आणि छान फुलू द्यायची बडीशोप। बडीशोप फुलून आली की लगेच जो कैरीचा आपण किस करून घेतलेला आहे तो टाकू आणि फोडणीमध्ये परतवून घेऊ। नंतर मीठ टाकून घेऊया। चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। लाल मिरची पावडर ही देखील चवीप्रमाणे टाकायची। नंतर आता गूळ टाकून घेऊ। तर आता जेवढी कैरी आहे तेवढाच आपल्याला गूळ आणि साखर लागणार आहे। तर मी या ठिकाणी अर्धा गूळ आणि अर्धी साखर टाकलेली आहे। कारण की कैरी आंबट असते आणि फक्त गूळ टाकला तर थोडीशी आंबटपणा राहतो छुंद्यामध्ये। साखर टाकल्यानंतर त्याचा आंबटपणा छान त्या ठिकाणी कमी होतो। म्हणून अर्धा गूळ आणि अर्धी साखर टाकायची आहे। किंवा तुम्हाला नसेल चालत साखर तर तुम्ही नुसता गूळ टाकलात तरी देखील चालेल। आता गूळ सगळा विरघळल्यानंतर एक झाकण झाकून 5 मिनिट कैरी शिजवून घेतलेली आहे आणि बघा किती छान रसाळ आणि चटपटीत असा मस्त छुंदा या ठिकाणी आपला तयार झालेला आहे। हा थंड करून आता या ठिकाणी झाकण काढून झाल्यानंतर पुन्हा आपण 2 मिनिट छान छुंदा जो आहे तो गॅसवर परतवून घ्यायचा आहे आणि मग गॅस बंद करायचा म्हणजे त्याच्यातील पाण्याचा अंश निघून जातो आणि हा छुंदा तुम्हाला पाहिजे तितक्या दिवस छान राहतो। 4-5 दिवसानंतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात तरी तो 2-3 महिने छान राहील असा मस्त चटपटीत आणि रसाळ असा छुंदा तुम्ही पोळ्यांबरोबर, मुलांना टिफिनला देऊ शकतात, पराठ्यांसोबत हा छुंदा खाऊ शकतात। रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये।